मी या ठिकाणी सभागृहामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। सर्व मान्यवरांच्या हस्ते कृपया सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून एकदा सर्वांचे स्वागत करायचे आहे। तरुण प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ती तालुक्याने तयार राहायचं आहे। करा ना, अनाउंस करा ना। पासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बाल वैज्ञानिक स्पर्धा ही होत असते, त्या ठिकाणी प्रदर्शन होत असते। त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे। याच्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना ही एक योजना त्या ठिकाणी सादर केली होती, ज्या माध्यमातून जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी इस्रो या बेंगलोरतल्या विज्ञान केंद्राला भेट द्यावी। त्याच पद्धतीने राज्यातले जे चांगले विद्यार्थी राहतील राज्य स्तरावरचे त्यांना नासा अमेरिकेला ह्या विज्ञान केंद्राला भेट देण्याची योजना तयार करण्यात आली होती। त्या संदर्भात आपण वर्धा जिल्ह्यात याची सुरुवात केलेली आहे। मागच्या 16 तारखेला हे विद्यार्थी बेंगलोरला इस्रो ह्या विज्ञान केंद्राला भेट देऊन आले। आज ते ह्या ठिकाणी परत येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहेत आणि भविष्यात देखील ह्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये अजून रुची वाढविण्याकरिता त्यांना ऊर्जा प्रोत्साहन देण्याकरिता अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येतील। भाऊ हे सांगा, 4 विद्यार्थी जे आहेत 4 किंवा 5 नासाला पाठवले जाणार आहे। नाविन्यपूर्ण म्हणून डेप्युटेशन तुम्ही या संदर्भामध्ये 50-57 लाख रुपये खर्च झाले आणि नासासाठी कोण पैसे देणार आहे ते विद्यार्थी केला जाणार आहे। तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठविण्यात यावे व राज्य स्तरावरचे जे 4-6 न पाठविता आमची मागणी आहे की जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी। किमान 40 ते 50 विद्यार्थी हे राज्यस्तरीय योजनेतून त्या ठिकाणी नासाला जाणार आहेत। हो, राजकीय प्रश्न सुने सनानी समोर यायचे। सोनिया अर्चित रशिका मॉडेल वैशिका ओके या सर्वच। त्यानंतर वर्धा ब्लॉक जोरदार टाळ्या वाजून आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद मॅडम। जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांना आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सन्माननीय वानमती सी मॅडम यांचा सुद्धा सत्कार करण्याची विनंती मी डॉक्टर उर्मिला हाडेकर मॅडम यांना करतो की त्यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांचा सत्कार करावा। त्याचबरोबर भेटीचा दौरा दिनांक 15 फेब्रुवारी ते दिनांक 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये इस्रो बेंगलोर आणि कुप्पम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज आपला हा जो दौरा महाशिवरात्रीच्या दिवशी सुरू झाला होता आणि तुम्ही वापस आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं आले, तर एकदम इतिहासामध्ये लिहून ठेवणारी घटना ही आपल्या वर्ध्याकरांकरता या ठिकाणी झालेल्या आहे। आणि योगायोगाने आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता IIMचे प्राध्यापक शिवाजी सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले। तर हा एकदम ईश्वराने घडवून आणलेला अतिशय चांगला योग आपल्या सर्वांकरिता आलेला आहे। निश्चितपणे याच्यातून बळ मिळून तुम्ही भविष्यात ती छोटी ताईंनी सांगितल्याप्रमाणे की फक्त एक स्टुडंट म्हणून ती इस्रोला गेली नाही, तर भविष्यात एक सायंटिस्ट म्हणून ती त्या ठिकाणी काम करेल। तर मी देखील तिला मनपूर्वक शुभेच्छा देतो। निश्चितच या गोष्टीचा जो उद्देश होता तो उद्देश साध्य करण्याच्या दिशेनं आपण सर्वजण त्या ठिकाणी समोर जातात। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय वानमती श्री विशेष करून खरोखर आभार मानतो मोहितकर सरांचे
की माझ्यासोबत फ्लाईट मध्ये मी त्यांना विनंती केली. आज ते डायरेक्टर आहे टेक्निकल एज्युकेशनची. भविष्यात तुम्ही सर्व लोक इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आणि त्याचेच ते डायरेक्टर या ठिकाणी. मी त्यांना विनंती केली आणि एका विनंतीच्या याच्यावर ते ह्या कार्यक्रमाला सर आपण उपस्थित झाले, तर मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. IIM नागपूरचे आपले प्राध्यापक शिवाजी सर या ठिकाणी आले आहेत. नंतर प्रदीप मैत्र सर आहेत. आपले राज्य विज्ञान संस्था आहे. अनेक लोकांना हेच माहित नाही की आपल्या इथं राज्याची एक स्वतःची विज्ञान संस्था देखील आहे. त्याचे आमचे अवसरे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी विशेष करून मीडियाची भरपूर मंडळी आली आहे आणि मी त्यांचा आभार मानतो की आपण देखील आपल्या व्यस्त याच्यातनं वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्याला निमंत्रित करण्याचं एकच कारण होतं फक्त की आपल्या माध्यमातून हा विषय अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे, बाकी जिल्ह्यांमध्ये गेला पाहिजे. जो विषय वर्ध्यातनं सुरू झाला, भविष्यात तो राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं जर का झाला तर निश्चितपणे एक दिवस असा ठरेल की आपले वैज्ञानिक फक्त इस्रो मध्येच नाही तर नासामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं तुम्ही ज्या पद्धतीने आपले अनुभव या ठिकाणी कथन केले तर त्याचा फायदा तुमच्या सोबतच तुमच्या शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांना आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होणार आहेत. त्याच्याकरता मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. अभिनंदन केलं पाहिजे प्राध्यापक मंगेश घोगरेंचं, जे पडद्याच्या मागे राहून हे सर्व त्या ठिकाणी घडून आणलं. प्राध्यापक मंगेश घोगरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की ज्या पद्धतीनं ही राज्य विज्ञान प्रदर्शनी तालुका स्तरावरची, जिल्हा स्तरावरची आणि राज्य स्तरावरची मागच्या अनेक वर्षापासून होतं. पहिल्यांदा आपण घोषणा केली होती की या सर्व विज्ञान प्रदर्शनीच्या बक्षिसांमध्ये वाढ करण्यात येईल. ती माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो की त्यांनी ती आमची मागणी ऐकली आणि जे बक्षीस त्या ठिकाणी 5,000 रुपये होतं ते 51,000 रुपये करण्याचं मागच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी त्याला मान्यता दिली. याच्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो. आणि त्याच पद्धतीनं ह्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुका स्तरावरचे विद्यार्थी हे डॉक्टर CV रमन सायन्स सेंटरला आले पाहिजे. जिल्हा स्तरावरचे विद्यार्थी त्या ठिकाणी इस्रोला गेले पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले. आणि राज्य स्तरावरचे विद्यार्थी निश्चितच लवकरात लवकर हे त्या ठिकाणी नासा अमेरिकेला जातील अशी ग्वाही मी या राज्याचा शिक्षण राज्यमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी देतो आहे. आज सर्टिफिकेट तुमचे दिसू द्या, ते पुस्तक मागे येतं. सगळेजण मस्त स्माइल करा ना, सिरियस